राजकीय पक्ष असो, कारण आमचा अलायन्स आहे, आमची आघाडी आहे आणि या आघाडीमध्ये काही गोष्टींची स्पष्टता येणं आवश्यक आहे. अशा पद्धतीनं काँग्रेसची भूमिका होती आहे आणि त्या संदर्भात माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, काँग्रेसचे या राज्याचे प्रभारी चेन्नीथला साहेब, वेणुगोपाल साहेब यांची एकमेकात चर्चा होऊन मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांनीही आम्हा शिवसेनेच्या नेत्यांना आणि माननीय काँग्रेसच्या नेतृत्वाने इथले प्रदेशाध्यक्ष असतील, नेते असतील, यांना ज्या सूचना दिल्या त्या सूचनेप्रमाणे आम्ही सगळे काम करतोय. सर, आता विजय वडेट्टीवारांनी तुम्हाला भेटताना असं म्हटलेलं आहे का विधान परिषद तुमची आणि राज्यसभा आमची, असं एक सूचक वाक्य म्हटलेलं आहे का? नाही, तह वगैरे काही नाही, परंतु अशा पद्धतीनं निश्चित भूमिका काँग्रेस पक्षाने मांडलेली आहे आणि या संदर्भात लवकरच मुंबईमध्ये मी सांगितलेले जे नेते आहेत, माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, काँग्रेसचे माननीय चेन्नीथला साहेब, यांच्यात लवकरच अशा पद्धतीनं बैठक होईल. सर, एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतोय. 10वा उमेदवार एकनाथ शिंदे देणार आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी माघार घेतली असे थेट ते म्हणतात. वाटतं मी आता राजकीयाच्यात बोलत नाही. मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे महाविकास आणि एवढंच मला माहिती आहे. नाही, त्यांनी थेट म्हटलेलं आहे का आम्ही फक्त एक खिचकी दिली तर घाबरली उभाटे, थेट असं त्याचं म्हणणं आहे. मला असं वाटतं संख्याबळ जर बघितलं तर असं कोणती पॉसिबिलिटी नाही. आता म्हणायला ते म्हटले असतील, मी त्याच्यात जात नाही, परंतु संख्याबळ जर बघितलं तर मला असं वाटत नाही कोणत्याही राजकीय पक्षाला अशा पद्धतीनं काही करणं हे काही सोपं काम नव्हतं आणि नाही. थँक्यू. 2 दिवसापूर्वी बच्चू कडूंनी पत्रकार परिषदेत माध्यमांच्या सूत्राला त्यांनी धन्यवाद दिले होते, एकत्रित चर्चा होऊन आणायला किंवा चर्चा पुढे यायला. पण आज थेट त्यांनी स्वतःचा पक्ष शिवसेनेमध्ये विलीन करून विधान परिषदेची आमदारकी घेतली. जो तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. असंच मला असं वाटतं मागच्या 4 की 6 वर्षापूर्वी नारायण राणे साहेबांचा एक पक्ष होता, संघटना होती स्वाभिमान, त्यांनी अशाच पद्धतीने भारतीय जनता पार्टीत विलीन केला होता. तशाच पद्धतीनं बच्चू कडू साहेबांनी केलं असेल. बच्चू कडू एक लढाऊ कार्यकर्ते, नेते, एवढं तर मानलं पाहिजे. बाकी वैचारिकदृष्ट्या त्यांनी त्यांचा निर्णय घेतला असेल, त्याच्यात आम्ही काय बोलावं किंवा आमची अपरिहार्यता आहे असं वाटतं तुम्हाला? ज्याचं त्याचं जे ते मत असतं, गणित असतं, त्याच्याविषयी मी बोलणं योग्य होणार. ते म्हणाले होते की गुवाहाटीला गेलो तर माझं नुकसान झालं. पण राजकारणात रोज काय पावलोपावली मिनिटाला सगळे गणित बदलत असतात. त्याच्यामुळं गुवाहाटीला आता 4 वर्ष होत आलेले आहे. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं होतं त्यावेळेस मी देवेंद्रजीच्या सांगण्याहून गेलो. आज ते शिंदे साहेबांच्या सांगण्याहून त्यांनी पक्षच विलीन केला. मला तर त्यांची भूमिका आहे.